मित्रांनो, थेलापती विजय यांच्या तमिळनाडू सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांना आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना CJP किंवा ज्या लेफ्ट विंग पार्टीज आहेत, लेफ्ट विंग पक्ष आहेत, त्यांच्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी प्रतिबंध घालण्यासाठी निर्देश दिलेले होते। लोकांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर आणि टीकेनंतर थेलापती विजय यांनी ही ऑर्डर मागे घेतली होती। पण मित्रांनो, अशा प्रकारचा आदेश देण्यामागे थेलापती विजय यांचा जो उद्देश होता त्यावर मात्र टीका होते आणि त्यावर मात्र शंका उपस्थित होते। म्हणजे बघा मित्रांनो, जे नेते विरोधी पक्षात असतात किंवा सत्तेत नसतात त्यावेळी लोकांचा आवाज उठवतात आणि लोकांचे संविधानिक अधिकार आणि लोकांच्या न्यायाच्या गोष्टी करतात, तीच लोक, तेच नेते जेव्हा सत्तेत येतात तेव्हा अशा प्रकारे लोकांच्या अधिकाराचे आणि हक्कांचे हनन करतात आणि त्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे लोकांना सजग राहणे, जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी लढणे खूप महत्त्वाचे आहे। थेलापती विजय यांच्या सरकारने 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 दरम्यान अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते। त्यांच्या अशा निर्देशानंतर लगेच लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्यांच्यावर हे लोकांच्या डेमोक्रेटिक राईट्स म्हणजे संविधानिक हक्कांची पायमल्ली आहे अशा प्रकारची टीका होऊ लागली। अशा प्रकारे जोरदार आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर लगेचच तमिळनाडू सरकारने ही ऑर्डर, हे निर्देश मागे घेतले आणि विद्यार्थ्यांवर अशा प्रकारच्या आंदोलनात सामील होण्याबद्दल कोणतेही रेस्ट्रिक्शन्स म्हणजेच कोणतेही बंधन घातले जाणार नाही असे स्पष्ट केले। म्हणजे बघा मित्रांनो, लोकशाहीमध्ये लोकांनी जागरूक राहणे आणि संघटितपणे आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे। लोकांनी अशा प्रकारे संघटित आवाज उठवला तरच सरकार मागे हटते आणि अशा प्रकारचे जे जुलमी आदेश आणि बंधने जे लोकांवर लादते ते मागे घेते। मित्रांनो, नेता किंवा पक्ष कोणताही असो, हे जेव्हा सत्तेत नसतात तेव्हाच लोकांच्या अधिकारांचे आणि हक्कांच्या गोष्टी करतात। जेव्हा हे सत्तेत येतात तेव्हा हे त्याच हक्कांची आणि त्याच अधिकारांची पायमल्ली चालू करतात, त्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे लोकांनी जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि संघटितपणे आवाज उठवणे तितकेच महत्त्वाचे आहे। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच परिवर्तकच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।